आणि असा कर्तव्यनिष्ठ कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री आम्हाला लाभला, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत। आमच्या कारखेल खुर्द गावामध्ये गेल्या 3-4 पिढ्यापासून गावामध्ये जर कोणाचं अंत्यविधी झालं तर मोठी नदी आहे, त्या नदीमध्ये पूल नसल्यामुळं प्रत्येक वेळेस रात्री बेरात्री अंत्यविधी करण्यास अडथळा निर्माण व्हायचा पाऊस आल्यामुळं, आणि पूर वसरल्याशिवाय पलीकडे जाता येत नसं। गेल्या वर्षी अशीच एक परिस्थिती झाली। आमच्याच गावातील एक महिला आजी रात्रीच्याला वारली तर ती जवळजवळ गळे इतक्या पाण्यात घेऊन पलीकडे जावं लागलं। तर आमच्याच गावातील काही तरुण बांधवांनी मुख्यमंत्री दिवा भाऊ यांना एक मेल पाठवला आणि त्या मेलवर दिवा भाऊनी लगेच पुलासाठी मंजुरी दिली। तसंच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी सुद्धा गावातील त्यावेळी जी काही थोर मंडळी होती त्यांनी पत्र दिलं की गावासाठी तलाव पाहिजे, तर मुंडे साहेबांनी कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत एक मोठा तलाव दिला कारखेल खुर्द तालुका आष्टी बीड जिल्ह्यासाठी। आणि तसंच आज दिवा भाऊनी एका मेलवर आणि TV9च्या बातमीची दखल घेऊन कारखेल गावासाठी जो 4-5 पिढ्यापासून प्रश्न प्रलंबित पडला होता तो प्रश्न आज रोजी मार्ग लागला। त्यामुळं आज गावामध्ये दिवा भाऊचे पेढे वाटून ढोल ताशाच्या गजरामध्ये मुंडे साहेबाच्या पुतळ्याला हार घालून आनंद व्यक्त करण्यात आला। हे सगळं एक मेलमुळं आणि TV9च्या बातमीमुळं घडलं। आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत यांचं एक नायक पिक्चरमध्ये जसं काम होतं तसंच त्यांनी एका मेलवर गावाची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर पूल मंजूर करून दिला आणि TV9च्या बातमीमुळं लवकरात लवकर त्याचं काम मार्गी लागलं। कारखेल गावातील सर्व नागरिक, ग्रामस्थ, महिला मंडळी उपस्थित राहून आनंद व्यक्त केला आणि आज रोजी दिवा भाऊचे मानावा तेवढे आभार कमीच आहेत। दिवा भाऊ असंच काम करत राहा, आपल्या पाठीशी अशीच जनता कायम राहणार आहे। आणि जसं मुंडे साहेब एका फोनवर काम करायचे तसंच दिवा भाऊचं काम आहे। मेल गेला की लगेच त्यांनी काम मंजूर केलं आहे। ज्याप्रमाणे ईमेल ID आणि TV दखल घेतली आणि लगेच पूल मंजूर करून दिला, त्याबद्दल देवा भाऊचे विशेष आभार। भाऊनी जो पूल दिला आहे त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देवा भाऊनी आमच्या गावी यावे आणि असा कर्तव्यनिष्ठ कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री आम्हाला लाभला, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत। माझं नाव यशोदा अशोक